माळसा, आभूषणं का उतरवून ठेवलीयस? साधना करताना त्याची काय आवश्यकता? आणि आता मला त्याचा मोहही नाही. अगं पण या दागिन्यांमध्ये तू अधिक सुंदर दिसतेस. आणि काहीही झालं तरी तू या राज्याची साम्राज्ञी आहेस. अशीच बाहेर जाणार आहेस का? मायानंदा, होऊ द्या तिच्या इच्छेप्रमाणे. अहो बरोबरच आहे तिचे. काय उपयोग आहे या दागिन्यांचा? साधना करताना केवळ जीवाशिवाची भेट व्हावी एवढीच काही ती इच्छा असते. खरं आहे तुमचं. मी येऊ का तुमच्या सोबत? मी सेवा करेन. तू काय माझी सेवा करणार? मला एकांत हवा आहे. अगं तुला सहाय्य नाही का होणार? रानावनात अशी उपाशी फिरणार आहेस का? पाणी जरी हवं असेल तर कसं शोधणार? साधकाने याचा विचार करायचा नसतो. आणि आई, आपल्या आज सगळी पंचमहाभूत आहेत, त्यांना केवळ जागं करायचं. माळसा, तुझे इच्छित साध्य व्हावे एवढीच आमची इच्छा आहे. तुला सत्य कळाल्यानंतर तू आमची कन्या राहणार नाहीस, कारण तुला तुझ्या मूळ स्वरूपाची जाणीव होईल. हे काय बोलत आहात बाबा तुम्ही? आल्यानंतर माझ्या मनाची काय अवस्था असेल हे मला आत्ता नाही सांगता येणार. आणि तुम्ही इतकं प्रेमाने माझं सगळं केलं. मला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. मला कष्ट होऊ नये याची तुम्ही काळजी घेत आलात. हे कसं विसरेन मी? माळसा, माझ्याकडून जर काही चुकले असेल तर मी आत्ताच तुझी क्षमा मागतो. हे काय बोलत आहात बाबा तुम्ही? हे जे बोलतायत ते खरं बोलतायत. खरं तर मी क्षमा मागायला हवी. नाही, तुम्ही माझे माता पिता आहात. माझे तुमच्यावर प्रेम आहे हे सत्य आहे. आणि जरी मला सत्य समजले तरी माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि ते राहणारच. तुझे आशीर्वाद सगळ्यांवर असू दे. तुम्ही जे मला बोलत आहात ते मला कळत नाही, पण काहीही झालं तरी म्हाळसा ही म्हाळसाच राहणार, हे ध्यानात असू द्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.